नमस्कार, समर्थ किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवणार आहोत. मिसळीचं नाव घेतलं की तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. तर मग अगदी घरगुती साहित्यात मिसळ कशी बनवायची ते आपण पाहू. मिसळ बनवण्यासाठी मी इथे प्रथम मिसळीचा मसाला बनवून घेणार आहे. त्यासाठी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 15 ते 20 खोबऱ्याचे काप घातले आहेत. त्याचबरोबर थोडंसं दगडफूल, 5 ते 6 लवंगा, 2 हिरवी विलायची, 8 ते 10 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चमचा जिरं, 1 चक्री फूल, 2 तमालपत्र, 2 चमचे तीळ घालून त्याला छान भाजून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य थोडंसं भाजलं की त्यामध्ये 1 चमचा खसखस, 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून आपल्याला छान कोरडं भाजून घ्यायचं आहे. हे वाटण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढायचं आहे. मिक्सरमध्ये काढताना मी त्यामध्ये 2 चमचे धणे पावडर आणि लाल मिरची पावडर घालून घेतली आहे. इथं मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये मोड आलेली मटकी घालून घेतलेली आहे. मटकीला आपल्याला छान बॉईल करून घ्यायचं आहे. मटकी बॉईल होईपर्यंत आपण आता मिसळ बनवून घेऊ. इथं मी एक पॅन घेतला आहे. त्यात 2 चमचे तेल, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालून छान आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा गुलाबी झाला की त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो तोही घालून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 4 चमचे आपण बनवलेला मसाला घालून छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरचीही घातली आहे. आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं झाकायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता आपला मसाला छान परतला आहे आणि त्याला तेलही सुटलेले आहे. यात आता आपण बॉईल करून घेतलेली मटकी घालून घेणार आहोत आणि 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. हे झाकून ठेवल्यामुळं मटकीला मसाल्याचा छान सुवास येतो. आता आपल्याला त्यात आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे. पाणी हे गरम घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं छान ह्याला उकळी काढायची आहे. तुम्ही इथं बघू शकता आपली मिसळ ही तयार झालेली आहे. आता आपण सर्व करू. एका डिशमध्ये मी मटकी, त्यामध्ये फरसाण आणि त्यावर ही तर्री घालून घेतलेली आहे. आणि त्यावर आपल्याला तिखटाचं तेलही घालून घ्यायचं आहे. बघा कशी वाटली रेसिपी. आलं ना तोंडाला पाणी. ही रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.